let us talk about indexes, right? Clustered indexes आणि नॉन क्लस्टर्ड indexes, right? So हा आपला डेटाबेस आहे. इंडेक्सेस. इंडेक्सेस काय करतात? येस, तुम्ही कॉलेजमध्ये वाचले इंडेक्सेस? कोणीतरी रेकॉर्डिंग करा याला. महेश सर प्लीज रेकॉर्ड करा प्लीज. Yes, sir. I'm recording, sir. येस येस. इंडेक्सेस काय करतात? हाऊ डज इंडेक्स मेक्स युअर, व्हॉट डज इट डू? क्या Sir, it increment the content numbers automatically, sir, whenever we fill the data in database. ते आयडेंटिटी आहे भाऊ, इंडेक्सेस नाही आहे ते. आयडेंटिटी ऑटो इन्क्रीमेंट्स द नंबर. इंडेक्सेस काय करतात? भाऊ अशा उत्तर देऊ नका राजांनो, अशा उत्तर देऊ नका. Track the performance of data. इट इम्प्रूव्स द परफॉर्म. कोण आहे? हु इज दिस हु आन्सर्ड दिस? इट इम्प्रूव्स द परफॉर्म. प्रीती. सो प्रीती कसं इम्प्रूव्ह करतं परफॉर्मन्स? ओके, सो लेट मी एक्सप्लेन यू. ठीक आहे ना. परफॉर्मन्स मध्ये पण काय इम्प्रूव्ह करतात परफॉर्मन्स? जसं एक्झाम्पल, डेटाबेस मध्ये काय काय ऑपरेशन्स होतात? इन्सर्ट होतात, अपडेट, डिलीट आणि सर्च, राईट? CRUD ऑपरेशन, क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट, राईट? CRUD, क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. कड पण होता. क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. कड, दही. ओके, सो याच्यामध्ये इंडेक्सेस याला 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 यांचे परफॉर्मन्स एफेक्ट करत नाही आणि मी याच्याबद्दल नंतर जास्त बोलेल. पण इंडेक्सेस इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द सर्च. इंडेक्स केल्यावरती सर्चचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतं, राईट? ते कसं काय इम्प्रूव्ह होतं? लेट अस अंडरस्टँड इट. ओके, आता समजा तुमच्याकडे डेटा आहे, असं काय डेटा आहे खाली, अज्युम. पहिली गोष्ट, डेटा कसा ऑर्गनाइज होता एसक्यूएल सर्व्हर मध्ये? म्हणजे तुम्ही समजा हे आता रेकॉर्ड आहे आपल्याकडे, हा रेकॉर्ड इज हिअर. पाच रेकॉर्ड आहेत आपल्याकडे. अज्युम की आपल्याकडे 50,000 रेकॉर्ड्स आहेत, राईट? नाव यू सी दॅट आर 5 रेकॉर्ड, बट अज्युम की 50,000 रेकॉर्ड असतं तर काय झालं असतं? ओके, तर समजा हा आता हे तुमचा हार्ड डिस्क आहे इकडे कुठंतरी खाली, म्हणजे पूर्ण हार्ड डिस्कच आहे, सर्व हार्ड डिस्क मध्ये सेव्ह होतं, ठीक आहे ना? आता जेव्हा यू गो अँड यू इन्सर्ट, तर काय होणार? कुठेतरी हार्ड डिस्क मध्ये असा तुमचा हार्ड डिस्क असतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक रीड राईट हेड असते अशी, हे मॅग्नेटिक टेप असतं. याला कम्प्युटरने सिग्नल पाठवले की तो कुठेतरी इकडं लिहितो, मग कुठेतरी इकडं लिहितो आणि मग कुठेतरी इकडं पण लिहितो. तिकडे जिकडे जागा भेटेल तो लिहायला चालू करतो, राईट? आता हे लिहिणं एसक्यूएल सर्व्हरच्या हातात नसतं. एसक्यूएल सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टमला मेसेज पाठवतो. ऑपरेटिंग सिस्टम बघतो की कुठं लिहू शकतो डेटा आणि हे ते, राईट? ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे हा जो वन शेव आहे, वन शेव आणि तो व्हॅल्यू 1 एक कुठेतरी इकडं पडलेला असं. दुसरं मग कुठेतरी त्याला सेकंड राजू इन्सर्ट करायचं असेल हार्ड डिस्क मध्ये, जागा नाही म्हणून इकडे इन्सर्ट केली, टू राजू. कुठेतरी साईडला मध्ये समजा कोणाचा दुसरा डेटा असेल, वर्ड डॉक्युमेंटचा डेटा असेल म्हणून त्याला तिकडे जागा भेटली, तिकडे इन्सर्ट केलं त्यांनी. मग त्याला दिसलं 3 खडक. अच्छा, मग इकडे कुठेतरी इकडे जाऊन इन्सर्ट केलं, 3 खडक इकडे. आणि जास्त पण व्हॅल्यू असू शकतात, खडक, नेपाळ, वन शेव, मुंबई, राईट? आता पहिली गोष्ट, जर मी कोणाला सांगितलं याला जाऊन सर्च करा, तर मग विचार करा कसं शोधावं लागेल. इकडं शोधावं लागणार, मग तिकडं शोधावं लागणार, मग इकडं शोधावं. जसं आपण घरी असतो ना, बॅचलर्स रूम मध्ये, म्हणजे मुलांचं बॅचलर्स रूम असतं, इकडे बनियन पडलेलं आहे, तिकडे हे पडलेलं आहे, कुठं काय काय माहित नाही, इकडे बघणार तिकडे बघणार, 10 बघणार, बिकॉज इट इज नॉट इंडेक्स्ड. त्याला व्यवस्थित कुठे इंडेक्स केलेलं नाहीये, म्हणजे व्यवस्थित जागेवरती नाही येते, राईट? तर इकडे तिकडे पडलेलं आहे, राईट? ह्याला बोलतात डिफ्रॅगमेंटेशन.
थोडं इंटरनल आहे. मी तर बोलतो प्लीज नोट्स बनवा, याचं एक लाईन बनवा तरी चालेल, तुमच्यासाठी बनवा, कारण मला तर येतं हे सर्व, राईट. पण तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलणार ते एक इम्पॉर्टंट आहे. डिफ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, थोडं इकडं पडलेलं आहे, थोडं तिकडं पडलेलं आहे ना. फ्रॅगमेंटेशन जेव्हा आपण आपलं कम्प्युटर फ्रॅगमेंट करतो, आपल्याकडे जर कम्प्युटरमध्ये तुम्ही बघणार तर इकडं एक डिफ्रॅग म्हणून येतं. हा डिफ्रॅग काय करतो, हे मधली जे जागा आहे त्याला कॉम्पॅक्ट करतो. म्हणजे आता एवढी मोठी जागा आहे मधी, तर याला काय करणार तो, याला याला इकडं ओढून काढणार. म्हणजे इट विल ट्राय टू टेक द डेटा ॲट वन प्लेस, म्हणजे शोधायला इझी पडणार तिकडच्या तिकडं, राईट. पण तरी पण ह्याच्यानी पण काय सर्च फास्टर होणार नाही डिफ्रॅग केल्यावर पण, राईट. ओके, आता समजा असा रेकॉर्ड आहे, तर काय करतात, व्हेन यू क्रिएट अन इंडेक्स, जेव्हा तुम्ही सांगतात की हे डेटा फाईल आहे, हे तुमचं MDF आहे, ऍक्च्युली जे तुमचं MDF फाईल आहे तो या प्रकारे हार्ड डिस्क मध्ये आहे, राईट. तर जेव्हा तुम्ही याच्यावरती इंडेक्स बनवतात तर काय करता, इंडेक्समध्ये ही विल गो अँड ही विल से, पहिलं तर इंडेक्ससाठी एक यू हॅव टू से की कोणत्या कॉलमवरती इंडेक्स बनवायचा. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू क्रिएट इंडेक्स ऑन ID, तर तो वरती काय अरेंज करतो 1, आणि 1चा ऍड्रेस काय, समजा याची ऍड्रेस असेल मेमरी ऍड्रेस 70x21DE, ते ऍड्रेस त्याला माहिती आहे. अच्छा, हा 1 इकडं आहे, नंतर 2, अच्छा 2 तिकडं आहे, नंतर 3 आणि 3 इकडं आहे. आता काय आहे की जसं आपलं लायब्ररीमध्ये पुस्तक असतं, राईट, तर पुस्तकमध्ये कॅटलॉग इंडेक्स असतं, पुस्तक कुठं पण असू दे, पण लायब्ररीयन काय करतो की हे मी वरच्या शेल्फवरती ठेवलंय, तर त्याच्याकडे जे आहे ते आहे इंडेक्स, राईट. सो 4 इकडं आहे आणि 5 इकडं आहे आणि 6 इकडं आहे आणि 9 आणि 100,000 रेकॉर्ड कुठेतरी असेल, राईट. इंडेक्सने काय होतं की आता मला लुकअप खूप इझी पडतो की मला काय करायचंय, अच्छा 6 पाहिजे, 6 पाहिजे, 6 म्हणजे कुठं असेल, कुठेही असेल तो, त्याला आय कॅन गो अँड आय कॅन लोकेट दिस इज 6 विथ ऑल द डेटा, राईट. सो हे पहिली गोष्ट, इंडेक्स म्हणजे की हार्ड डिस्क मध्ये तो कचरा कुठं, सॉरी, तो डेटा कुठं पडलेला आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढायचं. कारण हार्ड डिस्क मध्ये इट राईट्स इन अ ब्लॉब, म्हणजे की तो जो हँडल असतो किंवा आताचे जे फ्लॅश ड्राईव्ह आहे त्यांना माहित, जिकडे जागा भेटते तिकडे लिहितात, राईट. पण याच्याने पण प्रॉब्लेम अर्धवटच सॉल्व्ह झालेला आहे. समजा की मला 999 रेकॉर्ड सर्च करायचा असेल, मला आता इंडेक्स वरती पण सर्च करावं लागेल. तुम्ही बघितलं असेल लायब्ररीयनकडे आता कॅटलॉग आहे एवढं मोठं, आणि त्याला सांगितलं की मला 100वा पुस्तक दाखवा. आता 100 पुस्तक मग परत चालू करू, 1 2 3 4 कुठे आहे 100, दुसरा पान, तिसरं पान, आणि मग अरे हा झाला 100, राईट. लायब्ररीयन पण एंडला काय होतं, आता इंडेक्सला पण सर्च करा, हा पण मोठा प्रॉब्लेम झाला की इंडेक्सलाही सर्च करा, राईट. तर म्हणजे समजा इकडं जर मी बघितलं इंडेक्सला सर्च करायचं 999ला, मला हे पहिलं इकडे जावं लागेल, असं तसं, आणि नंतर करत 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 आय विल देन कम टू 999, विच इज डेफिनेटली नॉट अ गुड आयडिया, राईट. तर याच्यावरती काय करतं मग एसक्यूएल सर्व्हरने एक्स्ट्रा काहीतरी केलेलं आहे, त्याला बोलतात बॅलन्स ट्री, बी ट्री. व्हॉट इट डज, इट सेज ओके 1 2, लेट अस से की हा 100 असला असता, 100 आणि समजा हा 500 आहे, तर काय करणार तो, याचा 1 2 लेट्स से 1000 आहे ना, 1000 पासून इकडं 1000, 1 पासून इकडं पुढं है ना, ह्याचा एक डब्बा बनवणार की हे आहे 1 2 1000. म्हणजे याचा अर्थ 2 रजिस्टर मेंटेन करायला चालू केले त्याने. आता तुम्ही जर प्रॉपर एखादा लायब्ररीयन बघितलं असेल, मी 90s मध्ये बघायचो, तर ते लोकांना वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करायचे. का? त्यांना माहिती आहे एकाच रजिस्टर मध्ये कचरा होतोय, राईट. तर एक आहे 1 to 9000 आहे, इकडं हा एक इंडेक्स झाला, याला बोलतात लीफ नोड, ह्याला बोलतात लीफ नोड, याला बोलतात नॉन लीफ नोड, आणि इकडं पुढं 1000 आहे ना भाव, आहे ना भाव. आता समजा की त्याला सर्च करायचं असेल, समजा हा रेकॉर्ड 9, थोडा इकडे मी याला करतो 2000, समजा सर्च करायचं असेल, समजा हा 2000 आहे, तर आता तो काय करू शकतो, सर्च जेव्हा येणार बोलतो इज 1000 ग्रेटर दॅन, लेट अस से इज सर्चिंग फॉर 2000, सो 2000 इंडेक्स आयडी, इंडेक्स आयडी 2000, इंडेक्स आयडी 2000, सो इज 2000 ग्रेटर दॅन 1000, येस इट इज ग्रेटर. तर तो काय करणार, एवढे जेवढे आहेत तो पूर्ण बायपास होणार आणि तो सरळ इकडे जाणार आणि एवढं स्कॅन करणार आणि त्याला तो 2000 व्हॅल्यू एकदम लवकर भेटणार, राईट. याला बोलतात बी ट्री स्ट्रक्चर. हा एक ट्री झाला, तो एक ट्री झाला,
राईट. बी ट्री, बॅलन्स ट्री स्ट्रक्चर, राईट. तर दोन गोष्टी आहेत. जे इंडेक्स जेव्हा बोलतो राईट क्लिक क्रिएट इंडेक्स, पहिला तो काय करतो, ज्याच्यावरती तुम्ही इंडेक्स बनवलाय त्याला सिक्वेन्शियली अरेंज करून सांगतो की ह्याचं फिजिकल डेटा कुठं आहे. हा पहिली गोष्ट आहे. इंडेक्स जे इंडेक्स मध्ये हे फर्स्ट थिंग आहे की वेअर इज द फिजिकल डेटा. दुसरा, टू मेक द इंडेक्स इट सेल्फ सर्च फास्टर, तो जाऊन हे टाईपचं बॅलन्स ट्री स्ट्रक्चर बनवतो, राईट. आणि या दोन मेथड्सनी त्याचं इंडेक्सचा सर्च फास्टर होतो, राईट. एनी क्वेश्चन्स हिअर? आता आता हे विचार करू नका क्लस्टर्ड इंडेक्स आहे की नाही, पाठीमाग नॉन क्लस्टर्ड इंडेक्स आहे की नाही, ते विचार करू नका. फक्त एवढा विचार करा की यू क्रिएट एनी काइंड ऑफ इंडेक्स, राईट. हे दोन गोष्टी होतात. एक रजिस्टर मेंटेन होतं आणि समजा जास्त रेकॉर्ड्स असेल तर दोन रजिस्टर मेंटेन होतात. हे दोन रजिस्टर सारखेच आहेत, राईट. म्हणजे बायनरी ट्री, बॅलन्स ट्री. एनी क्वेश्चन्स हिअर? येस. येस. राईट. सो देर आर नो क्वेश्चन्स. याचा एक झक्कास आर्टिकल लिहा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला हा कॉन्सेप्ट आवडलाय, तर एक चांगला आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा वन लाईनर स्वतःसाठी तुमच्या ब्लॉगमध्ये लिहा. तुमचा ब्लॉग मी कशाला उघडायला सांगितलंय की तुमचं नोटबुक आहे, तुमचे वर्कबुक आहेत, तुमचे नोट्स आहेत, फुल लाईफ तुमच्या संग राहणार ते तुमचं ब्लॉग. दुसऱ्यांसाठी दाखवण्यासाठी नाही आहे, ट्विटरमध्ये इकडे तिकडे शेअर नाही करायचा तो, आपल्यासाठी, राईट. सो नाव दिस इज गुड की इंडेक्स आहे असं तसं. माझा आवाज येतोय का एव्हरीवन? कॅन एव्हरीवन हिअर मी? आय वॉन्ट टू चेक. Yes, sir. पण आता रिअल वर्ल्ड मध्ये काय होतं, रिअल वर्ल्ड मध्ये लोक आयडीनी सर्च करत नाही ऍक्च्युली. जेव्हा तुमचा एंड युजर असतो, एंड युजर बोलतो मी आयडीनी सर्च करत नाही, मी सर्च करतो फोन नंबरनी, मी सर्च करतो कंट्री नेमनी, मी सर्च करतो नेमनी पण सर्च करू शकतो, राईट. तर हे तुमच्या आयडीनी कोणी सर्च करत, कोणी सांगत नाही 1 ID 2 ID, राईट. तर पहिली गोष्ट, तर याच्यासाठी आपल्याला मग त्या ज्याच्यानी सर्च करतं त्याचं बी ट्री बनवावं लागेल, त्याचं सुद्धा इंडेक्स बनावं लागेल. म्हणजे काय ते असतं ना, आपण केव्हा बुकचं पण इंडेक्स बघतो, एक बुकचं पुढे एक इंडेक्स असतो आणि पाठीमागं पण इंडेक्स असतो. तर एका प्रकारचा इंडेक्स असतो की इंडेक्स बाय ओनली पेज नंबर, आणि दुसऱ्या प्रकारचा इंडेक्स असतो पेज बाय टॉपिक्स. तर आता तुम्हाला इंडेक्स वेगवेगळ्या प्रकारे पाहिजे, राईट. तर काय करतात लोक, पहिली गोष्ट तुम्हाला एक क्लस्टर्ड इंडेक्स पाहिजे, ज्याच्याने तुम्ही डायरेक्टली तो डेटा जाऊन शोधू शकतात, राईट. आणि तो क्लस्टर इंडेक्स मी आताच तुम्हाला दाखवलं. 1 2 आणि हे आणि जे पण असेल 1000 वरती 1 to 500 आणि 500 1 to 1000. हे तुमचं क्लस्टर, म्हणजे क्लस्टर्ड इंडेक्सला माहित आहे की त्याच्या लीफ नोडना माहित आहे की ऍक्च्युअल डेटा कुठं पडलेला आहे, ऍक्च्युअल डेटा कुठं पडलंय ते त्याला माहित आहे, राईट. हे आहे नॉन लीफ नोड, हे आहे लीफ नोड आणि हे आहे तुमचं ऍक्च्युअली फिजिकल डेटा, राईट. याला क्लस्टर्ड इंडेक्स बोलतात. ओके. आता तुम्ही बोलतात नाही याचे ते आयडी वरती सर्च होत नाही, राईट. कशावरती सर्च होतं, लेट अस से ऑन फोन नंबर. ठीक आहे, फोन नंबर. अच्छा, फोन नंबर मध्ये काय, व्हॉट एव्हर. तर फोन नंबरला पण मग इंडेक्स करावं लागेल. रिमेंबर, नंबर्सला इंडेक्स करू शकतो, इव्हन आपण कॅरेक्टर्सला इंडेक्स करू शकतो. कॅरेक्टर्सला इंडेक्स करण्यासाठी कम्प्युटर्स यूज ASCII टेबल किंवा तुमचं काय झालंय, ते यूज ASCII टेबल. सो कम्प्युटर्सला इंडेक्स करण्यासाठी दे कॅन यूज ASCII टेबल, राईट. एव्हरीबडी इज अवेअर ऑफ ASCII? ASCII माहित आहे कम्प्युटर्स Yes, मध्ये? sir. हा, गो हेड. व्हॉट इज ASCII? ASCII किंवा युनिकोड काय टेबल्स आहेत ते? बघा, कम्प्युटर्स जे आहे, हाऊ डज कम्प्युटर नो की 4 इज ग्रेटर दॅन 2? कारण इझी आहे, मॅथ्स आहे, मॅथ्स खूप ऍक्युरेट असते, राईट. पण हाऊ डज कम्प्युटर नो दॅट S इज ऑर शिव इज ग्रेटर दॅन राजू?
तर काय करतो की एस असतो, एसचा काहीतरी नंबर असेल 100, याला टेबल बोलतात हा. एचचा काहीतरी नंबर असेल 70, टेबल आहे इंटरनली, आणि त्या टेबलच्या व्हॅल्यूवरती हा कम्पॅरिझन होतो. म्हणजे इव्हन स्ट्रिंग्स कॅन बी कम्पेअर्ड. तर व्हॉट यू डू, लाईक फॉर फोन नंबर्स पण प्युअर न्यूमरिक नसतं ना, काय काय हायफन आणि हे ते पण असतं. तर फोन नंबरचा तो एक बी ट्री बनवणार इकडं, राईट. हा एक बी ट्री असेल फोन नंबरचा. आणि जो याचा लीफ नोड आहे, याचा लीफ नोड तो यूज करेल क्लस्टर्ड इंडेक्सचा लीफ नोड. क्लस्टर इंडेक्सचा लीफ नोड पण यूज करू शकतो, नॉन लीफ पण यूज करू शकतो. आय डोंट नो, डिपेंड्स कसं आहे. ओके, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. ओके, सो आता काय होणार, पहिलं तर ह्याला बोलतात नॉन क्लस्टर इंडेक्स. नॉन क्लस्टर इंडेक्स तुम्ही किती पण ठेवू शकता, 250 प्लस काहीतरी नंबर आहे, 256 काय आहे, आता आजकाल जास्त झालंय नंबर्स, राईट. सो सो दिस इट गोज हिअर टू द फोन नंबर, नॉन क्लस्टर्ड इंडेक्स, आणि फोन नंबर लीफ नोड इकडून सर्च करतो. पण आता ह्याला माहित नाही डेटा कुठे, राईट. डेटा तर ह्याला माहित आहे, तर मग त्याचा लीफ नोड यूज करून त्याचं सर्च करून तो ऍक्च्युअल डेटा काढतो, राईट. दिस इज कॉल्ड ॲज non-clustered index. So just summarizing now. First thing, any questions on non-clustered index? Any queries on non-clustered index? समजलं एव्हरीवन? ऍक्च्युअल फोन नंबर वरती, नेम वरती, त्याच्यावरती सर्च होतं, राईट. तर ज्याच्यावरती सर्च होतं त्याचं नॉन क्लस्टर्ड इंडेक्स होणार. आणि प्लीज नोट हा, आता तुमचं स्पेस वाढलेलं आहे. म्हणजे समजा आता हा तुमचा डेटा, ऍक्च्युअल डेटा हा आहे. या डेटाला लागतं 4 GB. समजा 4 GB चा डेटा आहे. पण ह्या ट्रीला सेव्ह करायला आणि ह्या ट्रीला सेव्ह करायला पण काहीतरी लागेल स्पेस. म्हणजे आता तुमचं डेटाबेसचा साईज इन्क्रीज झालाय. समजा की या ट्रीला सेव्ह करायला 2 GB लागेल. म्हणजे टोटल तुमचं डेटाबेसचं साईज झालंय 4 GB ऍक्च्युअल डेटा, आणि त्याच्यावरती तुम्ही हे बनवलेलं ट्री याचं 6 GB. एक असं म्हणजे जस्ट जनरल तुम्हाला बोलतोय की इंडेक्सेस इन्क्रीजेस द साईज ऑफ हार्ड डिस्क. पण ती एवढं आपला महत्वाचं गोष्ट नाही, कारण आजकाल हार्ड डिस्क एवढं स्वस्त झालेलं आहे. आजकाल तुम्ही USB बघा, तुम्हाला 1 TB चा USB तुम्हाला किती, 500 रुपये, 300 रुपये, आय डोंट नो, यु नो. सो इट्स व्हेरी व्हेरी चीपर नाउअडेज. ओके, पॉइंट नंबर 1. सो प्लीज नोट की ऍट द एंड ऑफ द डे द साईज इन्क्रीजेस. हा पहिला याचा पॉइंट आहे. सेकंड हे पॉइंट आहे की आता विचार करा की समजा हा 1000 व्हॅल्यू आहे आणि कोणीतरी मधी येऊन डेटा ऍड करायचा, मधी लाईक लेट्स से की 900 डिलीट झालंय आणि मधी येऊन डेटा ऍड करायचा. आता मधी येऊन जर कोणी डेटा ऍड केलं तर हा पूर्ण ट्रीला शफल करावं लागतं, ह्या ट्रीला आणि ह्या ट्रीला, आणि मला माहित नाही किती, अजून जर तुम्ही 10-15 नॉन क्लस्टर इंडेक्स बनवलेले तर त्याला जाऊन इंडेक्सला पण त्याला जाऊन ओके करावं लागेल, राईट. याला बोलतात इंडेक्स फ्रॅगमेंटेशन. इंडेक्स फ्रॅगमेंटेशन म्हणजे विचार करा ना, जर कोणी सांगितलं की ते मधलं पुस्तक, मध्ये एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पुस्तक टाकायचं आहे. तर मध्ये एक्स्ट्रा पुस्तक टाकायचं तर तुमच्या रजिस्टरमध्ये मध्येच त्याला आता एंट्री करावं लागेल. म्हणजे तुमच्या रजिस्टरचा पण चेंज व्हावं लागेल, राईट, लायब्ररीमध्ये. त्याच प्रकारे इकडे इंडेक्सला पण चेंज व्हावं लागतं. म्हणजे काय, डिलीट, इन्सर्ट अँड अपडेट कॅन बिकम स्लो इन इंडेक्सेस. जिकडे इंडेक्स तुमचा सर्च फास्टर करतो, प्लीज अंडरस्टँड, हे बॅलन्स करावं लागतं. म्हणून इंडेक्स एक प्रकारचं तो हे आहे की 2 प्रकारचे एंड्स आहेत. आय डोंट नो हाऊ डू वी डू दॅट, बट या प्रकारे आहे इंडेक्स, राईट. जर इंडेक्स तुम्ही जास्त बनवलं तर येस, युअर सर्च बिकम्स फास्टर, बट प्लीज अंडरस्टँड युअर इन्सर्ट, युअर अपडेट अँड युअर डिलीट कॅन बिकम डॅम स्लो, राईट. तर त्याला बॅलन्स करावं लागेल. आणि ह्याचं कसं काय करायचं ते आपण पुढे बघू, बट कारण ह्याचं डिझाईन्स मग चेंज होतात, तर सिनियर लेवलवरती याचं पण सोल्युशन आहे. विल टॉक अबाउट दॅट लेटर ऑन. हे स्पेसिफिकली जे लोक MSBI करतात हे ते को दिनेश પછી આયેલા ક્લાસમાં છું, है ना. ओके, सॉरी गाइस, है ना. तर हे इंडेक्सेस आहे, राईट. एनी क्वेश्चन गाइस? सो जस्ट नाउ आय विल राईट डाऊन द पॉइंट्स. आय एम सॉरी. मी इकडं आय एम हॉस्टेलमध्ये थांबलोय मी 2 महिन्यापासून. तर पोरं काय आपोआप डिस्टर्ब करतात येऊन मला. पूर्ण प्रोग्रामर्स रूम आहे, आजूबाजू 7-8 प्रोग्रामर त्या रूम मध्ये आहेत. या रूम मध्ये मला एकटाच बसलोय, गोंगाटच आहे. ओके, पॉइंट नंबर 1, indexes
improves search. पॉइंट नंबर 2 जे आपण सांगितलं रिवाइज करतोय. बट इंडेक्सेस कॅन, हा केव्हा केव्हा काय छोट्या मोठ्या डेटाला काय फरक पडत नाही, कॅन मेक युअर इन्सर्ट अँड अपडेट. Abhishek, tell me now. My class is going on. Because of six, okay, I'll call you. No? Insert, update. It will, the first can become slow. Third, there are two types of indexes: cluster indexes and non-cluster indexes. Cluster indexes ला माहित आहे की actual data कुठं आहे. Non-cluster index cluster index चा मदत घेतो. राईट. क्लस्टर इंडेक्स मध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे इंडेक्सिंग करणं, म्हणजे की 1 चा डेटा कुठं आहे, 2 चा डेटा कुठं आहे. दुसरा आहे त्याच्यामध्ये आहे बॅलन्स ट्री, आणि बॅलन्स ट्रीनी अजून सर्च फास्टर होते. राईट. सो हा याचे कॉन्सेप्ट आहेत आणि काहीतरी पॉइंट्स मी पुढे ठेवलेत. एनी क्वेश्चन्स हिअर गाईस? येस, एनी क्वेरीज? तर नॉन क्लस्टर्ड इंडेक्स जरा एक्सप्लेन करा. नॉन क्लस्टर इंडेक्स, ठीक आहे. तर आपल्याकडे आता हा क्लस्टर्ड इंडेक्स आहे. राईट. सो हा तुमचा क्लस्टर्ड इंडेक्स आहे. याच्यामध्ये ह्याचे बी ट्री, आता मी आत एकदम जाणार नाही, म्हणजे इन टर्म्स ऑफ, आणि याचा हा खाली लीफ नोड. राईट. आणि लीफ नोडना माहिती आहे की ऍक्च्युअल डेटा कुठं आहे. हा तुमचा क्लस्टर्ड इंडेक्स आहे. पण आता आयडी वरती तर कोणी सर्च करत नाही ना. तुम्ही समजा इंडेक्स हा आयडी वरती बनवलेला आहे, तर आयडी तर तुमचा इंटरनल आहे, त्याच्यावरती कोणी सर्च करत नाही ऍक्च्युअली. राईट. सर्च कशावरती करणार? फोन नंबरवरती किंवा काहीतरी पॅन कार्ड वरती. तर फोन नंबरचं पण एक आपला स्वतःचा बी ट्री होणार. राईट. आणि त्याचा जो लीफ नोड आहे तो यूज करेल याचा लीफ नोड टू गेट द ऍक्च्युअल डेटा. समजा आपल्याला मला पॅन कार्ड आहे, ठीक आहे, मग पॅन कार्डचा तुम्ही नॉन क्लस्टर बनवा, ठीक आहे, आणि त्याचं पण एक बी ट्री होणार काहीतरी, आणि तो पण यूज करेल ह्याला. म्हणजे नॉन क्लस्टर्ड इंडेक्सेस, हे नॉन क्लस्टर्ड इंडेक्सेस आहेत, हे यूज करतात क्लस्टर्ड इंडेक्स, कारण ऍक्च्युअल डेटा कुठं आहे हे खालच्या जे लिलीपुट आहेत त्यांनाच माहित आहे. राईट. म्हणून टेबलमध्ये फक्त एकच क्लस्टर इंडेक्स असू शकतो, कारण तुमच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये एकच डेटा आहे तो. राईट. सो क्लस्टर इंडेक्स पॉइंट्स टुवर्ड्स द ऍक्च्युअल डेटा, while non-cluster index points towards the clustered index to get the data. Did we get that? Let me know. समजलं? येस सर. याची पण बी ट्री होणार, याचं पण बी ट्री होणार, याच्यामध्ये पण सर्व होणार. पण काय होणार, समजा तुम्हाला फोन पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड तुम्हाला 70,000 फाइंड करायचं असेल, ते सर्व होणार. एक 70,000 खाली हे, अच्छा ठीक आहे, हे लवकर आलं इकडं, थोडंसं फास्ट झालं. पण आता ऍक्च्युअल डेटा कुठे आहे त्यासाठी मग परत त्याला तिकडचं झडप घ्यावं लागेल. तर म्हणजे इकडचा जो डेटा असतो, इकडचा जो लीफ नोड आहे त्याच्याकडे याची आयडी आहे, क्लस्टर इंडेक्सचा आयडी आहे त्याच्याकडे. ओके. सो आणि ह्या क्लस्टर इंडेक्सचं जे लीफ नोड आहे त्याच्याकडे मेमरी ऍड्रेस आहे, हार्ड ड्राईव्हचा ऍड्रेस कुठं आहे म्हणून डेटा. राईट. सो इफ यू सी नाव इन युअर डेटाबेस, तुम्ही जर राईट क्लिक केलं कोणत्याही टेबलवरती, राईट क्लिक डिझाईन, पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही प्रायमरी की क्रिएट करतात, पहिली गोष्ट मायक्रोसॉफ्टला माहित होतं लोकांना क्लस्टर इंडेक्स नॉन क्लस्टर इंडेक्स बनवणारच नाही, कोणीना परफॉर्मन्सची गोष्ट करतच नाही. जेव्हा ऍप्लिकेशन चालू होते ना, लोक आपले बस काय करायचं, आपल्याला हे बनवायचं आहे, UI बनवायचं आहे, तो बनवायचा, कोणी हे बघत नाही की पुढे डेटा जास्त होणार आहे. तर मायक्रोसॉफ्टने काय केलं की तुम्ही जेव्हा तुम्ही प्रायमरी की बनवणार त्यालाच त्यांनी इंडेक्स बनवून टाकलं बाय डिफॉल्ट मायक्रोसॉफ्टनी, कारण लोक लक्ष देत नाही म्हणून. जेव्हा तुम्ही जाऊन प्रायमरी की क्रिएट करतात, राईट क्लिक सेट एज प्रायमरी की, जेव्हा यू मेक इट राईट, आपोआप ह्याला त्यांनी इंडेक्स बनवलेलं आहे. म्हणजे तुम्ही इफ यू गो हिअर अँड इफ यू सी इंडेक्सेस अँड कीज, याच्यामध्ये तुम्ही बघणार की या प्रायमरी की मध्ये हा इकडं क्लस्टर्ड इंडेक्स आहे. कॅन एव्हरीवन सी दॅट क्लस्टर्ड इंडेक्स? प्लीज लेट मी नो. येस सर. है ना. पण प्लीज नोट, हा असं नाही की प्रायमरी की मध्ये क्लस्टर इंडेक्स असायलाच पाहिजे. हे मायक्रोसॉफ्टने केलेलं आहे कारण त्याला माहिती आहे की लोक लक्ष देत नाही परफॉर्मन्सकडे. तुम्ही बघू शकता इकडे मी नो करू शकतो. राईट. सो बाय डिफॉल्ट when you create a primary key, it creates a index internally. Right. आता तुम्हाला जर नॉन क्लस्टर इंडेक्स बनवायचा असेल तर राईट क्लिक ऍड अ इंडेक्स. समजा मला नेम वरती नॉन क्लस्टर इंडेक्स बनवायचा, समजा पहिली गोष्ट कॅरेक्टर्स आणि स्ट्रिंग्स वरती इंडेक्सेस बनवू नका. राईट. एकदमच तुमचा सर्च एकदम स्लो होत असेल, ती
वी विल सी दॅट पार्ट बट त्याच्यावरती इंडेक्स बनवणं इज नॉट अ गुड आयडिया. बट स्टील नाव लेट अस से दॅट तुम्हाला नेम वरती नॉन क्लस्टर बनवायचं आहे. सो यू विल से ऍड इंडेक्सेस, ऍड काय ऍड करायचं तुम्हाला, नॉन क्लस्टर्ड इंडेक्स. आता रिमेंबर हा, क्लस्टर्ड इंडेक्स तुम्ही इकडेच देणार हा प्रायमरी की कडे. आता तुम्ही जे इंडेक्सेस इकडे ऍड करणार तो नॉन क्लस्टर्ड असेल. ओके, म्हणजे याच्यामध्ये असं लिहित नाही तो, फक्त लिहिलं त्यांनी इंडेक्स, पण हा नॉन क्लस्टर्ड आहे. तर मी सांगणार की मला कॉलम जो नेम आहे त्याच्यावरती हे IX म्हणजे इंडेक्स, PK म्हणजे प्रायमरी की, राईट, आणि आय विल सेव्ह इट. आता ह्या टेबलमध्ये एक वी हॅव वन क्लस्टर्ड इंडेक्स, हा तुमचा क्लस्टर्ड इंडेक्स आहे आणि हा तुमचा नॉन क्लस्टर्ड इंडेक्स आहे. डिड वी गेट गाइस? आणि इकडे त्याने दिलं पण आहे क्रिएट ॲज क्लस्टर इंडेक्स नो म्हणून, राईट. आणि तुम्ही यू कांट गो अँड यू कांट क्रिएट वन मोर क्लस्टर इंडेक्स, एकच क्लस्टर इंडेक्स बनवू शकतो टेबलवरती. डिड वी गेट गाइस हाऊ टू क्रिएट अ इंडेक्स? Yes, sir. रिमेंबर हा गाइस, नेक्स्ट लेक्चर मध्ये जेव्हा पण असेल ते, मृणाली, रोशन, अभिषेक, सायली, आय विल बी आस्किंग यू क्वेश्चन्स ऑन दिस. तुमच्याकडे एक आठवडा आहे, मी बॅकअपचं पण घेतलंय, राईट. सो आय वुड बी आस्किंग क्वेश्चन्स की क्लस्टर इंडेक्स काय आहे. मला ना चुकीचे उत्तर देऊ नका प्लीज. आपलं जे उत्तर आहे ते बरोबर पाहिजे, राईट. कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. दिस इज हाऊ यू गेट अ गुड जॉब. ओके, की माझ्याकडे प्रायमरी की नसलं असतं आणि काही नसलं असतं आणि मी क्वेरी फायर करतोय, अज्युम. हा मी आता क्वेरी फायर करतोय इकडं. सिलेक्ट फ्रॉम हे, एक्झिक्यूट. आता रिमेंबर हा, तुमचा इंडेक्स तेव्हा ऍक्शन मध्ये येणार जेव्हा तुम्ही व्हेअर क्लॉज मध्ये त्याला टाकणार. तुमचा लायब्ररीयन जोपर्यंत रजिस्टर यूज करत नाही तोपर्यंत इंडेक्सच यूज होत नाही. त्याच प्रकारे जोपर्यंत इकडे व्हेअर क्लॉज येत नाही तोपर्यंत इंडेक्सच यूज होत नाही. तर समजा मी इंडेक्स ID = 5 शोधण्याचा प्रयत्न करतोय, 5 इकडं आहे, राईट. तर मला आता कसं माहित पडणार की हा इंडेक्स यूज करतोय का हा इंडेक्स नाही यूज करतोय? जसं आता मी काय केलंय, टेबलमधून सर्व इंडेक्सेस डिलीट केलेत, म्हणजे इंडेक्सेस नाही आहेत. आणि आता विचार करा, तुम्ही प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्याकडे 10,000 20,000 टेबल्स असतील. ते 10,000 20,000 टेबल्समध्ये कसं माहित पडणार की इंडेक्सेस होत आहे की नाही होत आहे? मग प्रत्येक वेळी राईट क्लिक करा, हे करा, केव्हा केव्हा तर परमिशन्सच नसतात. ऍडमिन बोलतो नाही तुम सिर्फ क्वेरी फायर करो, उससे ऊपर कुछ परमिशन भी नहीं देगा हम, राईट. तर त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल प्लॅन, SQL प्लॅन. SQL प्लॅन. प्लॅन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही SQL एक्झिक्यूट करायला चालू करतात, राईट, तेव्हा जो SQL सर्व्हर आहे, ही इज अ व्हेरी स्मार्ट पर्सन. तो विचार करायला चालू करतो, ह्याला मी कसं एक्झिक्यूट करू? माझ्याकडे क्लस्टर इंडेक्स पण आहे, माझ्याकडे नॉन क्लस्टर इंडेक्स पण आहे, किंवा माझ्याकडे क्लस्टर इंडेक्स नाही आहे, तर मी काय करू, राईट. तो आपलं जे आपल्याकडे जे त्याच्याकडे जे अवजार असतात ते बघून तो डिसाईड करतो किंवा काय लॉजिक असायला पाहिजे तो डेटा शोधण्यासाठी. सो प्लॅन म्हणजे वेन वी एक्झिक्यूट इन SQL, त्याला एक्झॅक्टली जाऊन कसं शोधायचं हार्ड ड्राईव्ह वरती, राईट. ऍट द एंड ऑफ द त्याला शोधावं लागेल, राईट. आपण समजा कोणी सांगितलं की जाऊ गो अँड फाइंड माय क्लोथ्स. आता क्लोथ्स फाइंड करण्याचे वेगळे खूप प्रकार आहेत. तुम्ही बेडरूम पासून चालू करा, किंवा तुम्ही चांगला कुठेतरी लिस्ट मेंटेन केली असेल की तुम्ही कुठे कपडे कुठे ठेवलेत तिकडून चालू करा. सो यू हॅव अ प्लॅन की मी कसं या जे मला वस्तू दिले कसं शोधायचं एका रूम मध्ये, राईट. तर SQL सर्व्हर सुद्धा असं डोक्यात विचार घेतो की काय प्लॅन यूज मी करू, राईट. तर ते प्लॅन बघण्यासाठी यू कॅन सी देअर इज अ स्मॉल बटन हिअर. मी माऊस मूव्ह केलंय त्याच्यावरती, डिस्प्ले एक्झिक्युशन प्लॅन, एस्टिमेटेड एक्झिक्युशन प्लॅन. आणि जसंच मी त्याच्यावरती एक्झिक्यूट केलं तर त्यांनी मला दाखवलं की मी असा हा एक्झिक्यूट करणार आहे. इफ यू सी खाली की मी टेबल स्कॅन यूज करेन. टेबल स्कॅन म्हणजे, कारण आता काही इंडेक्सेस नाहीये, काही नाहीये, म्हणजे मी एक डेटा शोधून दुसरा डेटा स्कॅन करणार टेबल बाय टेबल. याच्यावरती कुठेही वर्ड इंडेक्स नाही आता सध्यासाठी, कुठेही आपल्याला याच्यावरती इंडेक्स हा वर्ड दिसत नाही.
राईट. याचा अर्थ की इंडेक्सेस आता याच्यात नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आय वॉन्ट टू मेक इट व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आता समजा तुमच्या लायब्ररीमध्ये फक्त 3च पुस्तकं आहेत. समजा नवीन लायब्ररी चालू झाली आहे, 3-10 पुस्तकं आहेत. त्याच्यासाठी रजिस्टर मेंटेन करणं जास्तच लफडीची गोष्ट आहे. एव्हरीवन विथ मी? जर तुमचा डेटा कमी असेल त्याला इंडेक्स करणं काय कामाचं नाहीये. मग ते 4 आण्याची मुर्गी 12 आण्याचा मसाला तसा येतो. राईट. तुमच्याकडे चांगला रेकॉर्ड पाहिजे. 1,00,000 रेकॉर्ड तसं. डिड वी गेट गाइस दिस सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ द डेटा इज लेस, indexes are overhead. Can everyone say we understood this? Yes, sir. Sir. है ना? म्हणजे समजा 3-4 रेकॉर्ड आहेत. 3 काय 100 पण रेकॉर्ड असेल 1 2 3 4 5 6. सीपीयू आजकाल खूप स्पीडी सीपीयू आहेत. सीडी इट विल जस्ट गो अँड सर्च. मास्टर टेबल्स आहेत. कंट्री मास्टर आणि स्टेट मास्टर आणि करन्सी मास्टर. 10 रेकॉर्ड 15 रेकॉर्ड पॅरामीटर टेबल अशा प्रकारचे जे हे आहेत त्याच्यामध्ये यू कॅन जस्ट यूज. डोंट वरी. तर टेबल स्कॅन बघणं म्हणजे काय काय मी बघतो इंडस्ट्रीमध्ये, अरे टेबल स्कॅन आहे काय फालतू आहे. तसं नाही. टेबल स्कॅन आहे 4च रेकॉर्ड आहेत. तुम्ही काय करणार आहे? एक्स्ट्रा इंडेक्स बनवणार त्याच्यावरती. डज नॉट मेक सेन्स. राईट. सो नाव आय गो अँड आय क्रिएट अ इंडेक्स. Now I go and I create an index. आणि well, let us create a primary key. कारण प्रायमरी की केल्यावरती इंडेक्स आपोआप क्रिएट होतं. Did everyone get this statement? प्रायमरी की केल्यावरती इंडेक्स आपोआप क्रिएट होतं. Everyone is following this? है ना? Yes, sir. So now let us see की आपला प्लॅन चेंज होतोय की नाही. I will say, can you see now guys काय दाखवतोय तो? Clustered seek. दिसते everyone ना? Can everyone see that? Yes, sir. आता तो आणि तो वरती त्यांनी हे पण दाखवलेलं काय बोलतात त्याला ट्री. छोटीशी ट्री पण दाखवलेली आहे. दॅट स्मॉल ट्री वरती हा जो आहे थोडा चांगले डायग्राम नाही बनवले त्या लोकांनी. हा ट्री दाखवतो इकडं. सो दिस इज अ इंडिकेशन. इट इज युजिंग इंडेक्स सीक. सीक तुम्हाला इंडेक्स सीक पण आता हे रेकॉर्ड खूपच लेस आहेत. तर सीक तर ठीक आहे. केव्हा केव्हा तुम्हाला इंडेक्स स्कॅन पण दिसतो ते पण चालेल. राईट. पण इंडेक्स दिसला. ऍटलीस्ट इंडेक्स दिसला काहीतरी. राईट. ओके. एनी क्वेश्चन्स हिअर? हाऊ टू सी द प्लॅन? येस. Sir, can we say that cluster index is a reference to non-cluster index, sir? Yes. Absolutely. Thank you, sir. No, non-cluster उलटा आहे. Sorry. Non-cluster index. Cluster index is a reference. Okay, बरोबर आहे. Cluster index is a reference for the non-cluster index. Yes. म्हणून प्लीज नोटा. म्हणून तुम्ही एक चांगला डेटाबेस डिझाईन मध्ये स्वतःची आयडेंटिटी कॉलम सर्व डीबीए लोक ठेवतात. सर्व डीबीए लोक. जसं एक्झाम्पल तुम्हाला कोणी टेबलचं डिझाईन दिलं तर त्याच्यामध्ये काय गॅरंटी आहे की एखादा नंबर असेल किंवा नसेल. राईट. तर म्हणून स्वतःचा एक आयडेंटिटी सर्व डीबीए लोक बनवतात आणि त्या आयडेंटिटीला ऑटो इन्क्रीमेंट बनवतात. त्या आयडेंटिटीला प्रायमरी की बनवतात आणि त्या आयडेंटिटीला क्लस्टर इंडेक्स बनवतात. बाय डिफॉल्ट जसंच कोणी राईट क्लिक केलं. मी बघितलं सिनियर्स जेवढे आहेत 20 वर्ष 50 वर्ष एक्सपिरियन्स. ऐसे बोला ना डिझाईन करो टेबल. राईट क्लिक डिझाईन आयडी आयडेंटिटी येस दिस क्लस्टर इंडेक्स प्रायमरी की फिनिश. विचार करत बसत नाही कुठला. दे नेव्हर ट्राय टू यूज द करंट कॉलम्स जसं कस्टमर आयडी किंवा फोन नंबरला क्लस्टर इंडेक्स बनवण्याचा स्वतः प्रयत्न करत नाही. स्वतःची आयडेंटिटी यूज करतात. आर वी गेटिंग एव्हरीवन? म्हणून तुम्ही सर्व टेबलमध्ये एक आयडी कॉलम आणि त्या आयडी वरती आयडेंटिटी आणि त्याला प्रायमरी की आणि त्याला क्लस्टर इंडेक्स. हे जसं काय एकदम बोलतात ना की पाणी आणि हा आचार आणि हा पाहिजेच पाहिजे. दॅट्स इट. नंतर नॉन क्लस्टर इंडेक्स तुमच्या रिक्वायरमेंट ठीक आहे आता मला फोन नंबरवरती सर्च करा नॉन क्लस्टर्ड करा हे ते. राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डिझाईन. ओके. सो गाईज विल डू दिस मच टुडे. आज आपण काय काय कव्हर केलंय? We covered indexes and non-cluster indexes and we covered how to see the plan. Right. थोडा अजून एक लेक्चर आपण एसक्यूएल सर्व्हर करू आणि त्याच्यानंतर आय थिंक दिस शुड बी गुड. है ना? एनी क्वेश्चन्स हिअर स्टुडंट्स? येस. छोट्या मोठ्या नोट्स लिहा प्लीज. हे तुम्हाला आता लेक्चरमध्ये हे व्हिडिओ आता राहणार की नाही मला माहित नाही की कुठपर्यंत राहणार. राईट.
मी काय बोलतो, पण तुम्ही जर नोट्स लिहिलंय की क्लस्टर इंडेक्स असा आहे, त्याचा लीफ नोट डेटाला पॉइंट करतो, हे ते 10 नोट्स 10 पॉईंट्स लिहिले, तुम्ही जेव्हा 10 वर्षांनंतर पण बघितलं तर मी तुम्हाला लिहून देतो की तुम्हाला एवढं यूज होणार. हे मी तुम्हाला जे आता डेटाबेसचे कॉन्सेप्ट, प्रोग्रामिंगचे कॉन्सेप्ट इकडे दाखवतोय, राईट, हे 10-10 वर्षाच्या लोकांना पण माहित नसतं ऍक्च्युली. आणि त्या लोकांना सिंपल सिंपल विचारतात ना, क्लस्टर इंडेक्स क्या है, गोल 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 फिरवतात. कैसा इंडेक्स सर्च फास्टर करता है, मालूम ही नहीं है. स्लो होता है इंडेक्स, ज्यादा इंडेक्स बनाया तो प्रॉब्लेम होएगा, माहितच नाहीये. जास्त इंडेक्स पण चांगला नाही आहे. जास्त इंडेक्स बनवले तर काय होणार, काय गोष्ट स्लो होणार जास्त इंडेक्स बनवल्यावरती? कॅन एनीवन टेल मी? insert delete update sir. का होणार? का Insert इन्सर्ट delete डिलीट update. अपडेट? पण ते का स्लो होतील? कारण का इन्सर्ट अपडेट डिलीट स्लो होणार? We need to maintain the balance. हा, त्याला शफल करावं लागेल पूर्ण, है ना? त्या ट्रीला वी हॅव टू गो अँड शफल इट, राईट? ऍक्च्युली काय ना, हे डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मी कोर्स घेतो, डीबीएचा, 20 वर्ष 25 वर्ष, त्या लेवलवरती मला जायचं नाही आता. पण तिकडे भरपूर काय आहे, इंडेक्स फ्रॅगमेंटेशन, लॉकिंग, परफॉर्मन्स ट्युनिंग, ते पूर्ण असं 4 दिवसाचं 30 to 40 आवर्सचं कोर्स आहे. पण ते तुम्ही नंतर जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स 5 वर्ष 10 वर्ष झाल्यावरती त्या लेवलची ट्रेनिंग आपण बघून, let us try to see if we can, right? Okay guys, I'm done for today. Thank you. Let me know any questions. Yes. Let us not try to. Yes, महेश सर झाला हा माझ्याकडून. 8 लोक आहेत. ओके. Okay.